सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं निवडणुका घ्या असा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत दिला आणि संपूर्ण राज्यभरातील राजकीय नेते पक्ष खडबडून जागे झालेत। या पार्श्वभूमीवर आता मोर्चे बांधणीला देखील राजकीय पक्षांमध्ये सुरुवात झाली आणि याचाच भाग म्हणून कोल्हापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडणार अशी चर्चा सुरू झाली। याला कारण असंच होतं की भाजपचे नेते सक्रिय झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना आपल्या हाताशी धरत नवीन चंग बांधण्याचा प्रयत्न सुरू केलाय। अशीच बातमी आता कागलमधून येते। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल म्हणजे राजकीय विद्यापीठ। याच राजकीय विद्यापीठात गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। याला काही दिवस जातात ना जातात तोच कागलमध्ये त्यांनी असे काही चेहरे भाजपच्या गळाला लावलेत। याचा परिणाम म्हणून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता कागलकडे लागलंय। आता कागलमध्ये समर्जित घाटगे गटातील मोठे मासे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी आपल्या गळाला लावलेत। हेच नेमकं कारण आहे जिल्ह्याचं लक्ष कागलकडे वळण्यात। याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे समर्जित घाटगे गटाचे खंदे समर्थक आणि आता शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने, माजी नगरसेविका विजया निंबाळकर व BS पाटील त्यांचा प्रवेश देखील झालाय। हा घाटगे गटाला चांगलाच धक्का मानला जातोय। राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून यांचं आजच्या घडीला कागलमध्ये चांगलं वजन आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला कागलमध्ये विशेष महत्व आहे। बॉबी माने हे समर्जित घाटगे गटातील सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात। अनेक राजकीय मोहिमांमध्ये त्यांनी घाटगे यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक लढाया लढल्या आहेत। त्याचबरोबर विजया निंबाळकर या स्थानिक राजकारणात एक अनुभवी नेतृत्व, लोकप्रिय नेत्या अशी त्यांची ओळख आहे। गेले अनेक वर्ष त्या नगरसेविका म्हणून काम करत असल्यामुळे कागलमध्ये मानणारा त्यांना एक मोठा वर्ग आहे। त्यामुळं समर्जित घाटगेंना आता चांगलाच दणका बसलाय। कागलच्या राजकीय वर्तुळात आजच्या घडीला आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं मुश्रीफ गट मंडली गटातून देखील आणखी प्रवेश करून घेणार आहे अशी चर्चा आता जोमानं सुरू झाली आणि यामध्ये एक संघाचा संचालकी दे असल्याचे देखील म्हटलं जाते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना माजी आमदार संजय घाटगे यांनी आता चांगलीच मुसंडी मारली असंच म्हणावं लागेल। मात्र कागलच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चा आता आणखी कोणाला धक्का देणार आणि उद्या कोल्हापूर भाजपमध्ये आणखी कोणते चेहरे नवीन सामील होणार यासाठी सर्वांना वेट आणि वॉचच्या भूमिकेत राहावं लागेल। तुम्हाला काय वाटतंय? संजय बाबांच्या बालेकिल्ल्यात आणखी कोण नवीन चेहरे सामील होतील? काय वाटते तुम्हाला? आम्हाला कमेंट करा, नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।